नमस्कार. विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी अनिल लहाने घेऊन आलो तुमच्या आवडीचा विषय ग्रंथालय आणि माहितीशास्त्र. ठीक आहे, प्रकरण दुसरं चालू आहे ग्रंथालय व्यवस्थापन. मागच्या प्रकरणामध्ये आपण देवघेव पद्धतीचा आढावा घेतलेला आहे. आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि या प्रकरणामध्ये फार महत्त्वाचा जर घटक कोणता असेल तर तो घटक कोणता त्याबद्दलची आपल्याला चर्चा आजच्या या भागामध्ये करावायची आहे. हा 12वीचा भाग, हा बरोबर आहे 12वीचा 12वा भाग. येस, हा 12वीचा 12वा भाग आहे आणि या भागामध्ये आपण पाहणार आहोत ग्रंथालय समिती. ग्रंथालय समिती या समितीचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. ठीक आहे, आपण पाहिलं की ग्रंथालयामध्ये काम करत असताना ग्रंथालयातील प्रत्येक गोष्ट ही एकटा ग्रंथपाल करू शकत नाही. कोणतीही गोष्ट जर म्हटलं, सगळी गोष्ट एकट्याने करायची म्हटलं तर ते शक्य होणार नाही. आणि म्हणून काही काही वेळेस असे काही निर्णय घ्यावे लागतात की ते एकट्याला घेता येत नाही. अशा वेळेस कमिटीची नितांत गरज असते. मग ही कमिटी कशा पद्धतीनं काम करते आहे, कशा पद्धती त्याची स्थापना आहे, व्याख्या काय आहेत, कोणकोणत्या ग्रंथालय समिती आहेत, त्याची रचना कशी असावी याबद्दलची चर्चा आपण या भागामध्ये करणार आहोत. ठीक आहे, तर सुरुवाती पाहूया ग्रंथालय समिती. आता ग्रंथालय समिती म्हणजे काय? ग्रंथालय समिती म्हणजे काय? त्याला म्हणतात लायब्ररी कमिटी. बरोबर आहे, ग्रंथालय समिती. मग त्या समितीचं सगळ्यात महत्त्वाचा जर घटक कोणता असेल तर तो घटक कोणता त्याबद्दलची आपण चर्चा करूया. यामध्ये व्याख्या, ग्रंथालय समितीची व्याख्या. प्रथम आपण ग्रंथालय समितीची व्याख्या पाहूया. व्याख्या इथे केलेली आहे. यामध्ये असं सांगितलेलं आहे, ग्रंथालयाची ध्येय धोरणं कार्यान्वित करण्यासाठी, पहा लक्षात घ्या, काळजीपूर्वक ऐका. ग्रंथालयाची ध्येय धोरणं कार्यान्वित करण्यासाठी, ग्रंथालयाच्या विकासासाठी योजना तयार करणे, ग्रंथालयाचे नियम तयार करणे, तसेच ग्रंथालयाचा वार्षिक अहवाल तयार करण्यासाठी नेमलेल्या व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह म्हणजेच ग्रंथालय समिती होय. लक्षात आलं? उद्देश एकच आहे की ग्रंथालयाच्या विकासासाठी आपल्याला काय काय करता येईल त्या दृष्टिकोनातून एखादी योजना ठरवणे, ती अंमलात आणण्यासाठी काय उपाय केले पाहिजे ते उपाय योजना ठरवणे, ग्रंथालयाचा वार्षिक अहवाल तयार करायचा आहे, तो तयार करण्यासाठी ग्रंथपालाला मदत करण्यासाठी ही समिती आहे. बरोबर आहे. आणि समितीचं काम फार महत्त्वाचं आहे की समिती ग्रंथालयाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असते. ग्रंथपालाला सदोदित मार्गदर्शन करण्याचं काम ही ग्रंथालय समिती करत असते. मग पुढे जाऊया. मग समितीचं व्याख्या पण पाहिली की व्यक्तींचा समूह आहे. बरोबर आहे, की जी व्यक्ती, जो समूह ग्रंथालयाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून निर्णय घेणार आहे, ग्रंथपालाला मदत करणार आहे, त्या पद्धतीचं हे एक ग्रंथालय समिती. ठीक आहे, पुढे जाऊया. आणि या ग्रंथालय समितीची आवश्यकता काय आहे? खरंच आवश्यकता आहे का? मग उद्देश काय आहेत? कशासाठी ही ग्रंथालय समिती स्थापन झालेली आहे? समिती आपण पाहिलं, कमिटी. कमिटी म्हणजे कम, ईट आणि टी एवढंच आहे का काम? नाही. मग ग्रंथालयाचा विकास कसा होईल? मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीनं लग्न सोहळा असतो, लग्न सोहळ्यामध्ये नवरदेवात व्यतिरिक्त प्रत्येकाने वेगवेगळी कामं नेमून दिलेली असतात. ती सगळी जण त्या नवरदेवाला मदत करतात म्हणून तो सोहळा वाटतो. पण तसं नव्हतं. जर नवरदेवानं म्हटलं, माझं लग्न आहे मीच वाजवणार, माझं लग्न आहे मीच डान्स करणार, माझं लग्न आहे मीच स्वयंपाक बनवणार, माझं लग्न आहे मीच अमुक करणार, मीच तमुक करणार, शक्य झालं नसतं. म्हणून एकट्या व्यक्तीने सगळी कामं करणं शक्य नाही. म्हणून ग्रंथपालाला वेळोवेळी मदत करण्यासाठी मग काय काय कामं आहेत, ग्रंथालय समितीची आवश्यकता काय आहे, त्या आवश्यकतेचा आपण आढावा घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं पहिली आवश्यकता आहे ग्रंथालयाच्या व्यवस्थापनासाठी, समाजाला ग्रंथालयाच्या गरजा सांगण्यासाठी या ग्रंथालय समितीची आवश्यकता. लक्षात घ्या, ग्रंथपाल प्रत्येकाच्या दारी जाणार नाही. अहो आमचं ग्रंथालय फार छान, या बघा वापर करा असं म्हणणार नाही. पण ग्रंथपाल, ग्रंथालय आणि समाज यांना जोडणारं जर कोणतं घटक असेल तर ती आहे समिती.
या समितीच्या माध्यमातून ग्रंथालयाला समाजाच्या गरजा काय आहेत, ग्रंथालयाच्या गरजा काय आहेत हे समाजाला कळायला पाहिजेत. आणि समाजाला जर ग्रंथालयाच्या गरजा कळाल्या तर साहजिकच त्याच्यातून मोठ्या प्रमाणात देणगी मिळू शकते. बरोबर आहे. देणगी आहे, डोनेशन आहेत, वर्गणी आहेत, हे सगळं मिळू शकते आणि ग्रंथालय हे परिपूर्ण होऊ शकतात. म्हणून त्या दृष्टिकोनातून समितीची नितांत आवश्यकता आहे. ठीक आहे, पुढे पाहूया की ग्रंथालयाची ध्येय धोरणं आखण्यासाठी समितीची नितांत आवश्यकता आहे. बरोबर आहे. एखाद्या घटकाचा विकास कसा करावा एका दृष्टिकोनातून ग्रंथपालाने विचार केल्यानंतर बाकीच्या दृष्टीने सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. जर ग्रंथपालाने फक्त एकट्यानेच म्हणलं नाही नाही मी हीच पुस्तकं आणणार आणि ती जर ग्रंथपालाच्या किंवा वाचकांच्या उपयुक्त नसेल तर, बरोबर आहे ना. म्हणून समितीच्या माध्यमातून जर सगळ्यांनी विचार केला ग्रंथालयाच्या विकासासाठी आपण काय केलं पाहिजे हा विचार जर सगळ्या बाजूने आलीत, सगळ्या बाजूनी जर ही ध्येय धोरणं जर आपल्याला ठरवता आली तर मात्र ग्रंथालयाचा विकास होतो. आणि त्यासाठीच ग्रंथालयाची ध्येय धोरणं आखण्यासाठीच या समितीची नितांत गरज आहे. लक्षात राहील. त्यानंतरचं आहे फार महत्त्वाचं आहे, ग्रंथपालावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच त्याचे अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी. तुम्ही म्हणसाल असं कसं काय, ग्रंथपाल आहे, पूर्ण ग्रंथालयाचा कारभार त्याला करायचा आहे. हो बरोबर आहे, त्याला पूर्ण ग्रंथालयाचा कारभार करायचा आहे, परंतु त्याचबरोबर तो कारभार करत असताना एक हुकुमी होऊ नये. मी सांगेल तेच असं होऊ नये, म्हणून त्याच्यावर कुठंतरी नियंत्रण असलं पाहिजे. आणि मग नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करते तर ही समिती. त्यासाठी ती समितीची गरज आहे. बरोबर आहे. म्हणजे ग्रंथपालावर नियंत्रण ठेवण्यासाठी. पण दुसराही घटक, दुसरी बाजू महत्त्वाची आहे. दुसरी बाजू काय आहे की त्यांच्या अधिकाराचं सुद्धा संरक्षण झालं पाहिजेत. बरोबर आहे. ग्रंथालयातील कर्मचारी जर काम करत नसतील, ग्रंथपाल सांगतोय काम करत नाही, सांगतोय काम करत नाही, ग्रंथपालाने स्वतः करायचं आहे का? नाही. मग त्यासाठीच ग्रंथालयात जर कर्मचारी काही काम करत नसतील, काही अडचणी येत असतील, ग्रंथपाल आणि कर्मचाऱ्यांमध्ये काय वादविवाद होत असतील तर ते सोडवण्याचं काम ही समिती करते. बरोबर आहे. म्हणजे ग्रंथपालाच्या अधिकाराचं संरक्षण करण्याचं काम सुद्धा समिती करते. म्हणून समितीची नितांत आवश्यकता आहे. ठीक आहे, लक्षात राहील. पुढे जाऊया. पुढचं पाहूया उद्देश आणि आवश्यकता की ग्रंथालयाच्या आर्थिक गरजा जनतेकडून पूर्ण करण्यासाठी, अर्थव्यवस्थेला नियंत्रित करण्यासाठी समितीची नितांत आवश्यकता असते. फार महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं. कोणतंही ग्रंथालय मी सांगतो त्या पद्धतीने की स्वयंपूर्ण नाही आहे. ग्रंथालयाला सर्व निधी एकत्र मिळत नाही. बरोबर आहे. म्हणजेच ग्रंथालय वाचकांच्या आवडी निवडी असणारं सगळ्याच विषयावरची सगळीच पुस्तकं खरेदी करू शकत नाही. का? कारण त्या सगळ्यात महत्त्वाचं आहे आर्थिक नियोजन. आपण पाहिलं मागच्या प्रकरणामध्ये की ग्रंथालय अनुदान वेगवेगळ्या मार्गांतून मिळणार आहे, पण तो मोजका पैसा आहे. शासनाकडून मिळणारी रक्कम ही एक मोजक्या स्वरूपाची आहे आणि त्या मोजक्या स्वरूपामध्ये वाचकांच्या प्रत्येक आवडीनिवडी पूर्ण करणं ग्रंथालय शक्य नाही. मग काय करता येईल? मग साहजिकच आहे की ग्रंथालयाची जी आर्थिक विवंचना आहे ही सोडवायची असेल तर ग्रंथपाल प्रत्येका ठिकाणी जाणार नाही, आम्हाला मदत करा असं म्हणणार नाही. बरोबर आहे. आणि ते शक्यही नाही. म्हणून अशा वेळेस ग्रंथालयाची ही आर्थिक कोंडी जनतेकडून कशा पद्धतीने फोडता येईल, जनतेकडून जास्तीत जास्त अर्थसहाय्य ग्रंथालयाला कसं मिळेल ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणारी समिती फार आवश्यक आहे. बरोबर आहे. जर जनतेकडून ग्रंथालयाला जर वर्गणी मोठ्या प्रमाणात मिळाली, देणगी मोठ्या प्रमाणात मिळाली तर वाचकांच्या आवडीनिवडी जपता येतील. आणि साहजिकच आपलं जे सूत्र आहे की प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे, तो काही अंशी पूर्ण करण्यासाठी ही समिती अत्यंत महत्त्वाची आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. ग्रंथालयासाठी नवनवीन उपक्रम आखायचे आहेत, तर या नवनवीन उपक्रम आखण्यासाठी ग्रंथालय समितीची नितांत गरज आहे. साहजिकच आहे की ग्रंथालयासाठी नवनवीन जे उपक्रम आखण्यासाठी ग्रंथालय समितीची आवश्यकता असते. बरोबर आहे. नवीन उपक्रम करायचा आहे. जसं की आपण पाहिलं की 10 वर्षापूर्वी ग्रंथालय आणि आत्ताचं ग्रंथालय फार फरक आहे. तेव्हा ग्रंथालय म्हटलं जायचं, आता नवीन कायद्यामध्ये ग्रंथालयाला KRC म्हटलेलं आहे. अर्थातच नॉलेज रिसोर्स सेंटर म्हणतात. बदलली संकल्पना.
त्या तिथे असणारा जो ग्रंथपाल होता, आता ग्रंथपाल नाही राहिला, तर डायरेक्टर झालेले आहेत, संचालक झालेले आहेत. मग संचालक झालेले आहेत, ग्रंथालयासाठी आता नवीन योजना, ज्या पद्धतीने ही नावं बदलली, नुसती नावं बदलली नाही, त्याचं कामाचं स्वरूप बदललं. आता संगणक आलेला आहे आणि संगणकाच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत. सॉफ्टवेअर्स असतील, वेगवेगळ्या गोष्टी असतील. ग्रंथालयात येणाऱ्या वाचकावर प्रत्येक वेळेस वहीवर नोंद करणं आता शक्य नाही. त्यासाठी त्यांचं आयडेंटिटी काय आहे, तो कधी वाचक आला, कधी गेला, हे कळण्यासाठी सुद्धा आता नवीन उपाययोजना आहेत. मग ह्या नवीन उपाययोजना कोणकोणत्या आहेत, त्या कशा आणायच्या आहेत, या दृष्टिकोनातून प्रयत्न करणारी समिती फार गरजेची आहे. म्हणून ग्रंथालयामध्ये समितीची नितांत गरज आहे. ठीक आहे, कळालं. आता समितीची रचना कशी आहे? समितीची रचना खरं तर आपण कॉलेजचा विचार करूया. सार्वजनिक ग्रंथालय वेगळं आहे, तिथली कमिटी वेगळी असते. पण कॉलेजचा एज्युकेशनल जर विचार केला तर UGCच्या मतानुसार प्रत्येक मग ग्रंथपाल हा महत्त्वाचा घटक आहे. मग त्या महाविद्यालयामधला प्राचार्य हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा अध्यक्ष असणार आहे. त्यामध्ये कमिटीमध्ये जे प्राचार्य सांगतील असे 4 प्राध्यापक नेमलेले असतात. एवढंच नाही तर विद्यार्थ्यामधून सुद्धा ज्याचं नामनिर्देशन प्राचार्य करतील असे 4 विद्यार्थी नेमलेले असतात. किंवा ग्रंथालयाच्या स्वरूपानुसार 2 विद्यार्थी किंवा 1 विद्यार्थी, पण विद्यार्थी प्रतिनिधी त्यात असतोच. विद्यार्थी प्रतिनिधी त्याच्यामध्ये असतो. ही त्याची रचना आहे. एवढे जण त्याच्यामध्ये असतात आणि हे ग्रंथालयाच्या दृष्टिकोनातून ग्रंथपालाला सल्ला देण्याचं काम, त्यांच्याकडून नवीन काही त्यांच्या योजना असतील तर त्या योजना अंमलात आणण्यासाठी प्रयत्न कशा पद्धतीने करता येईल हे प्रयत्न करण्याचं काम ही समिती करत असते. ठीक आहे. मग कोणकोणती समिती आहे? समिती कोणकोणती आहे तर पहिला प्रकार जो आहे समितीचा ती फार महत्त्वाची आहे. त्याला म्हटलेलं आहे कार्यकारी समिती, एक्झिक्युटिव्ह कमिटी. कार्यकारी समिती, एक्झिक्युटिव्ह. ग्रंथालयाच्या दृष्टिकोनातून सगळ्यात जास्त सल्ला देण्याचं, सगळ्यात जास्त महत्त्वपूर्ण कार्य जर कोणाचं असेल तर ती कार्यकारी समिती आहे. पण या कार्यकारी समितीचं एक क्षेत्र आहे. त्याचं कार्यकारी क्षेत्र म्हणजे ग्रंथालयापुरतंच मर्यादित आहे. दुसऱ्या ग्रंथालयात जाऊन ती काम नाही करणार. ज्या ग्रंथालयात ही समिती नेमलेली आहे, कार्यकारी समिती, ती त्याच ग्रंथालयात ती काम पाहणार आहे. ठीक आहे. म्हणजे ग्रंथालयाच्या दृष्टिकोनातून काही उपाययोजना आखायच्या असतील, काही महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचे असेल तर हे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी ही समिती कार्यान्वित आहे. फार महत्त्वाचं काम ही समिती करते. ठीक आहे, कळालं. पुढची समिती पाहू. पुढची समिती आहे ती म्हणजे सल्लागार समिती. या समितीचं एकच काम सल्ला देणे, काय नवीन करता येईल. बरोबर आहे, काय नवीन करता येईल. नवीन करण्याच्या दृष्टिकोनातून काही सल्ला असेल, काही वादविवाद झाले असतील त्याच्या संदर्भातला सल्ला असेल, काही उपाययोजना असतील त्या संदर्भातले काही सल्ला असेल, सल्ला देण्याचं काम. आजच्या युगात सगळ्यात सोपं आहे. आज जर फुकट कोणती वस्तू मिळत असेल तर ती आहे सल्ला. कोणीही कोणाला देतोय. बरोबर आहे ना. तसंच काम या सल्लागार समितीचं आहे. ग्रंथालयाच्या दृष्टिकोनातून, विकासाच्या दृष्टिकोनातून डोळ्यात एकच ठेवायचे. समिती स्थापन झाली त्यासाठी आहे, ग्रंथालयाच्या विकासासाठी. ग्रंथालय आणि समाज यांना जोडणारा हा दुवा आहे महत्त्वाचा. मग ग्रंथालयाचा विकास कसा होईल हा सदोदित प्रयत्न ही समिती करत असते. म्हणून सल्ला देण्याचं काम या समितीचं आहे. म्हणून याला म्हटलेलं आहे ॲडवायझरी कमिटी. ठीक आहे. ही एक कमिटी फार महत्त्वपूर्ण काम करते. नंतरची आहे आणि ती म्हणजे निवेदन किंवा अहवाल समिती. रिपोर्टिंग कमिटी म्हणतात त्याला, अहवाल. तो आपण ग्रंथालय कायदा पाहिला. ग्रंथालय कायद्यामध्ये पाहिलेलं आहे की जी ग्रंथालय अनुदानित आहेत, ज्या ग्रंथालयाला शासनाचं अनुदान मिळालेलं आहे, शासन मान्य आहे, अशा प्रत्येक ग्रंथालयाला आर्थिक वर्षाच्या शेवटी ग्रंथालयाचा वार्षिक अहवाल सादर करणं बंधनकारक केलेलं आहे. बरोबर आहे. मग हा वार्षिक अहवाल असेल किंवा एखादं निवेदन द्यायचं असेल किंवा एखादं काहीतरी तक्रारवजा सूचना असेल, ह्या सगळ्या करण्यासाठी ड्राफ्ट तयार करायचा असेल तर हे सगळं करण्यासाठी जी समिती असते तिला म्हटलेलं आहे निवेदन वा अहवाल समिती. निवेदन किंवा अहवाल समिती, त्याला रिपोर्टिंग कमिटी असं म्हणतात. रिपोर्ट तयार करण्याचं काम. ग्रंथालयाचा अहवाल आपण पाहिलं की अहवाल, आता पुढेही पाहणार की अहवाल तयार करणे सोपं काम नाही. त्याच्यासाठी तज्ज्ञ लोकांकडून मार्गदर्शन घेतलं जाते. त्याची एक पद्धत आहे, त्या पद्धतीनं ती लिहावा लागतो. बरोबर आहे.
आणि ते कसं लिहितात हे आपण पुढच्या भागामध्ये वार्षिक अहवालामध्ये हे सगळं पाहणार आहोत. पण वार्षिक अहवाल तयार करण्यासाठी ही समिती खास करून निर्माण केलेली असते, म्हणून या समितीला फार महत्त्व आहे. म्हणजेच जो वार्षिक अहवाल तयार झालेला आहे तो वार्षिक अहवाल तपासणं, हाताळणं, त्याच्यात काय चुका असतील, उपाययोजना असतील, हे सगळं करणं या समितीचं काम आहे. म्हणून याला म्हटलेलं निवेदन किंवा अहवाल समिती, त्याला रिपोर्टिंग कमिटी असंही म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे बा. नंतर वेळ प्रसंगानुसार आणखीन एक समिती नेमली जाते आणि तिला म्हटलेलं आहे उपसमिती. यस, दिसते हे उपसमिती, बरोबर आहे. जर एखाद्या वेळेस जसं आपल्या कॉलेजमध्ये गॅदरिंगच्या वेळेस समित्या नेमल्या जातात, फक्त त्याचा उपयोग कधी, त्याचा उपयोग फक्त गॅदरिंग होईपर्यंत आहे. गॅदरिंगचा तो 3 दिवसाचा कार्यकाळ संपला की ती समिती बरखास्त, बरोबर आहे. म्हणजे ती तात्पुरत्या स्वरूपाची, तात्पुरतं काम करण्यासाठी ती समिती नेमलेली असते, तिला उपसमिती असं म्हणतात, बरोबर आहे. की त्या दृष्टिकोनातून जसं गॅदरिंगच्या वेळेस वेगवेगळे उपक्रम असतात, वेगवेगळे प्रोग्राम घेतलेले असतात, मग सगळे प्रोग्राम एका व्यक्तीनं किंवा एका कमिटीनं करणं शक्य आहे का, नाही. मग त्यासाठी मग स्टेज सांभाळणारी कमिटी वेगळी आहे, मुलांची अल्पोपहाराची व्यवस्था करणारी समिती वेगळी असते, बरोबर आहे. सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणारी समिती वेगळी असते, बरोबर आहे. त्याचबरोबर एखादा पाहुणा आला असेल त्याला आणणे, सोडणे, नेणे, त्याची बर्दास्त ठेवणे, हे सगळं करण्यासाठी एक समिती वेगळी आहे, बरोबर आहे. आनंद नगरी ठरवणारी एक समिती वेगळी आहे, बरोबर आहे. शेलापागोट्याची समिती वेगळी आहे, कोणते त्याच्यामध्ये शेलापागोट्यामध्ये कोणकोणते असले पाहिजेत, कोणती माहिती असली पाहिजेत, कशा स्वरूपाचे असले पाहिजेत, हे सगळं निवडणं, शोधणं, सादर करणं, हे सगळं समिती आहे, बरोबर आहे. म्हणजे ह्या सगळ्या आहे आणि या सगळ्या गोष्टीचा परत वर्तमानपत्रामध्ये वृत्तांकन करणं गरजेचं आहे, मग त्यासाठी एक समिती असते. म्हणजे ही, पण हे कार्यक्रम झाल्यानंतर आपोआप ती समिती खतम होते, म्हणजे संपलेले असते, त्याचा कार्यकाळ संपलेला असतो आणि ती तात्पुरत्या स्वरूपात बनवली असते. इथं सुद्धा ग्रंथालयाच्या गरजेनुसार उपसमिती स्थापन केली जाते आणि ती समिती त्याच गरजेपुरती तेवढीच काम करते, परत ती काम करत नाही. अशा पद्धतीनं एवढ्या सगळ्या कार्यकारी समिती, सल्लागार समिती, निवेदन वा अहवाल समिती, उपसमिती, एवढ्या समित्या ग्रंथालयामध्ये असतात. या सगळ्यांनी जर आपापली कामं केले, ग्रंथालयाचा विकास निश्चित होणार आहे आणि ग्रंथालयाच्या विकासासाठीच ह्या समित्या स्थापन झालेल्या असतात. याला म्हणतात लायब्ररी कमिटीज. लक्षात राहील, समजलं. मग आता या समितीचं कार्य काय आहे ते पाहूया. या समितीचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे, पहिलं काम, ते कार्य काय आहे की ग्रंथालयाची इमारत, मालमत्ता याची योग्य काळजी घेण्याची जबाबदारी या समितीवर असते. ग्रंथपालच रंगवटी करत बसणार नाही, तर या समिती जी नेमलेली आहे, या समितीच्या माध्यमातून जी ग्रंथालय इमारत असेल त्याची डागडुगी करणं असेल, कुठं काहीतरी तडा गेला असेल तर तडा दुरुस्ती करणं, हे सगळं, कोणती मालमत्ता आहे त्याचा सगळ्याचा कर असेल, टॅक्सेस असेल, हे सगळं भरणारी ही एक समिती असते. या समिती सगळ्यात महत्त्वाचं काम आहे की ग्रंथालयाची इमारत, मालमत्ता याची योग्य ती काळजी घेण्याची जबाबदारी ह्या समितीवर असते. ठीक आहे, लक्षात राहील. ठीक आहे, पुढचं काम काय आहे, पुढचं कार्य फार महत्त्वाचं आहे. नंबर 2, यस बाय इफेक्ट्स. या समितीचे प्रमुख कार्य म्हणजे ग्रंथालयाच्या प्रगतीसाठी ध्येय धोरण ठरवणे व विविध योजना मंजूर करणे. बरोबर आहे, मी आत्ता सांगितलं की ही समिती जी निर्माण झालेली आहे फक्त कमिटीसाठी नाही, तर ग्रंथालयाचा विकास कसा होईल त्यासाठी काय उपाययोजना आहेत का, ध्येय धोरण आहेत का, ती ठरवायची आहेत आणि ती अंमलात आणली पाहिजेत, त्या योजना मंजूर केल्या पाहिजेत आणि मंजूर करण्याचं काम ही समिती करत असते. फार महत्त्वाचं काम या समितीचं आहे. त्यानंतरचं आहे ग्रंथपालाने सादर केलेल्या अर्थसंकल्पाची छाननी करणे. अर्थसंकल्प पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अर्थसंकल्प काय आहे, अर्थसंकल्प सादर करताना अर्थसंकल्पामध्ये ज्या ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्या खऱ्या आहेत का, खरंच एवढी गरज आहे का, येणारा पैसा एवढाच आहे का, खर्च होणारा पैसा एवढाच आहे का, हे बरोबर मांडलेलं आहे का, ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेण्यासाठी ही समिती काम करते आहे. म्हणजेच ग्रंथपालाने सादर केलेल्या अर्थसंकल्पाची छाननी करण्याचं काम या समितीचं आहे. त्यानंतरचं आहे ग्रंथ खरेदीची अटी व शर्ती मान्य करणे. फार महत्त्वाचं आहे. सगळ्यात ग्रंथालयामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता जर असेल तर तो आहे
तुमचं ग्रंथाची निवड करणे, ग्रंथाची खरेदी करणे, बरोबर आहे. मग ग्रंथाची निवड करताना कोणकोणते ग्रंथ निवडले पाहिजे त्याचे काही निकष असतात, ते निकष ही समिती ठरवत असते. एवढंच नाही तर ग्रंथी खरेदी करताना सुद्धा काही निकष असतात. कोणाकडून खरेदी करायची आहेत, कारण आमिष दाखवणारे भरपूर असतात, म्हणून कोणाकडून खरेदी करायचं आहे, कोण किती कमिशन देणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा आणि त्यासाठीचं नियमावली तयार करण्याचं काम ही समिती करत असते. म्हणून ग्रंथ खरेदीच्या अटी व शर्ती मान्य करणे हे सुद्धा या समितीचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे. ठीक आहे, पुढचं कार्य पाहू. ग्रंथालय सेवकांची निवड करणे, पदोन्नती असेल, नवीन जागेची निर्मिती असेल, याविषयीची शिफारस करण्याचं काम सुद्धा कोणाचं आहे, या समितीचं आहे. ग्रंथालयात एखादी जागा आहे की नाही, मग ती जागा नवीन क्रिएट करायची असेल तर कशी करता येईल, बरोबर आहे. जर एखाद्या व्यक्तीला निवडलं तर त्याचं पदोन्नती त्याला द्यायची आहे का, त्याचं सगळं कार्य कोणतं राहणार आहे, हे सगळं ठरवणं या समितीचं कार्य आहे, बरोबर आहे. की नवीन जागेची निर्मिती करायची आहे, म्हणजे कर्मचारी कशा पद्धतीने निवडायचे आहेत, निवडायचे कसे, कोणाला घ्यायचं आहे, नवीन पदोन्नती द्यायची आहे का, प्रमोशन कोणाचं करायचं आहे का, कोणत्या पदावर करायचं आहे, हे ठरवण्याचं कामसुद्धा या समितीचं आहे. ठीक आहे. नंतर ग्रंथालयाच्या गरजा आणि आर्थिक स्थिती विचारात घेऊन अंदाजपत्रक तयार करणे. ग्रंथपालाने अंदाजपत्रक टाकलं की या वर्षी एवढी लाख रुपये येणार आणि आपण अशा अशा पद्धतीनं खर्च करणार. ते पडताळणी समिती करते आणि समिती खरंच काय आहे, ग्रंथालयाच्या खरंच काही गरजा आहेत का, आणि त्या गरजा आणि आर्थिक स्थिती या दोघांची सांगड घालून एक नवीन अंदाजपत्रक तयार करण्यास, त्याला अर्थसंकल्प, ज्याला आपण बजेट म्हणतो, पुढच्या याच्यात तेच पाहणार आहोत, हे बजेट तयार करण्याचं काम ही समिती करत असते. म्हणून फार महत्त्वाचं काम या समितीचं आहे. नंतरचं आहे वाचक आणि ग्रंथालय यांच्यामध्ये सुसंवाद प्रस्थापित करणे, बरोबर आहे. ग्रंथालयात येणारा वाचक आणि ग्रंथालयीन कर्मचारी आणि ग्रंथालय याच्यामध्ये सुसंवाद कसा राहील, त्या दृष्टिकोनातून विचार होणं फार गरजेचे आहे, बरोबर आहे का नाही. आणि ते काम या समितीचं आहे. अशा पद्धतीनं तसेच आणखीन एक महत्त्वाचं आहे, वाचन साहित्य रद्द करण्याविषयी धोरण आखणे. आपण रद्दबादल नोंदवही पाहिली, त्याच्यामध्ये आपण असतो ठराव क्रमांक, दिनांक, बरोबर आहे ना. तो ठराव जो घेतला जातो त्या ठरावामध्ये ही समिती ठरवत असते की कोणते ग्रंथ रद्द करायचे, का करायचे आहेत, ते विचार करावा लागतो. ग्रंथ हा कालबाह्य झालेला आहे, फाटलेला आहे, अभ्यासक्रमातून वगळलेला आहे, हरवलेला आहे, हे ठरवून, हे सगळं पाहून, सगळ्याचा विचार करून मग त्याच्यावर निर्णय घेतला जातो. आणि हे निर्णय घेण्याचं काम, ग्रंथ रद्द करायचं आहे की नाही करायचा हे ठरवण्याचं काम ही समिती करत असते. फार महत्त्वाचं काम आहे. ठीक आहे, समजलं नक्की. पुढे जाऊया. या पद्धतीनं या ग्रंथालयाची ही कामं आपण पाहतो आहोत. ठीक आहे, म्हणजे या पद्धतीनं ग्रंथालयाच्या विकासासाठी वेगवेगळी कामं करायची आहेत. समितीच्या माध्यमातून, वेगवेगळ्या समितीच्या माध्यमातून वेगवेगळी कामं केली जातात आणि त्याचा परिणाम असा होतो की ग्रंथालय जी सामाजिक संस्था म्हणतो त्या सामाजिक संस्थेचं कारभार हा सुव्यवस्थित चालतो. आपण पाहतो व्यवस्थापन, हा व्यवस्थापनाचा एक भाग आहे. चांगलं व्यवस्थापन करायचं असेल त्याचं नियोजन करावं लागते, ती समिती नेमावी लागते, त्या समितीवर ते काम सोपवावं लागते आणि त्यांच्याकडून ते करून घ्यावं लागते, तेव्हा कुठं तो कारभार नीट होतो. त्यासाठी ग्रंथालयामध्ये ग्रंथालय समितीची नितांत गरज आहे. नेहमी सांगत असतो, आजही सांगतो, घरी राहा, सुरक्षित राहा आणि त्याचबरोबर आपण काळजी घेणं गरजेचे आहे. कारण कफन पहनने से अच्छा है मास्क पहनना. ठीक आहे, इथं थांबूया या भागामध्ये. पुढच्या भागात नवीन विषय घेऊन येऊया. तोपर्यंत धन्यवाद.